हर हर महादेव, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पावसाळ्यात ट्रेकिंगला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी आणि हो त्याचबरोबर ट्रेकिंगने आपल्या शरीरास आणि मनास होणारे फायदे आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। काही दुर्गम खेड्यांमध्ये होमस्टे केल्याने तुम्ही स्थानिक लोकांसोबत राहून स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन त्यांची संस्कृती जाणू शकता। ट्रेकिंग हे एक परिपूर्ण मूड बूस्टर आहे। निसर्गातील ट्रेकिंग हा स्वतःशी कनेक्ट होण्याचा, स्वतःचा शोध आणि चिंतन करण्याचा उत्तम मार्ग आहे। जाणून घेऊया ट्रेकिंग करण्याचे फायदे। तुम्हाला स्वच्छ आणि ताजी हवा मिळू शकते, जी तुमची श्वसन प्रणाली आणि फुफ्फुसांची क्षमता वाढवते। त्यासोबत शरीरातील कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशर कमी होतो। चित्तथरारक निसर्गाचे कौतुक केल्याने आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स एंडॉर्फिन निर्माण होते, की ज्यामुळे तणावाची पातळी कमी होते, झोप शांत लागते। डोंगरावर खाली चढल्याने पायांच्या स्नायूंची चपळता आणि लवचिकता वाढते। घनदाट जंगलात तुम्हाला असामान्य पक्षी, वन्यजीवे, सुंदर वनस्पती, औषधी गुणधर्म असलेली झाडे भेटू शकतात, जी शहरामध्ये भेटणे मुश्किल। पायी चालत असताना ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी चिकाटीने चालणे ही गिर्यारोहकाच्या संयमाची आणि दृढ निश्चयाची परीक्षा असते। आपल्या समविचारी लोकांची भेट होते। नवीन मित्र बनवणे म्हणजे आयुष्यातील एक बोनसच नव्हे का? ट्रेकला जाण्याचा पहिला प्रयत्न करा। निसर्ग आपले जीवन काठोकाठ भरू शकतो। आता ट्रेकला जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी। ट्रेकिंग केवळ फिरायला जाणं इतकं सोपं नसतं। आठवडाभर दररोज किमान 30 मिनिटे बॉडी स्ट्रेचिंग आणि पायांचे इतर व्यायाम करा। तसंच चालण्यासाठीही दिवसातील 30 मिनिटे राखून ठेवा। उत्तम पकड पायांना मिळेल असेच ट्रेकिंगचे अथवा स्पोर्ट्स शूजच पायात घाला। आठवड्यापूर्वी ते शूज वापरून पहा, नाहीतर वेळेवर शू बाईट होऊन चालताना भयंकर वेदना होऊ शकतात व आपल्या उत्साहावर विरजण पडू शकते। ट्रेकला जाण्यापूर्वी पायांची नखे व्यवस्थित कापा। डोंगर चढताना एकमेकांशी बोलू नका। तोंडाने श्वास घ्यायचं टाळा। तहान लागल्यास घटाघट पाणी पिण्यापेक्षा फक्त घसा ओला करा, नाहीतर पोटात दुखण्याची शक्यता असते। उतारावर पाऊल तिरकं टाका। उतरताना गुडघ्यावर 6 पट अधिक जोर पडतो, म्हणून एखाद्या काठीचा आधार घेऊन उतरा। ट्रेक झाल्यावर पाय दुखत असतील तर कोमट पाण्यात मीठ टाकून त्यात पाय ठेवल्यास पायांना बराच आराम मिळतो। जर तुम्हाला काही मेडिसिन चालू असतील तर आपल्या फॅमिली डॉक्टरच्या सहाय्यानेच ट्रेकसाठी बाहेर पडा। आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेला निसर्गाचा ठेवा व शिवछत्रपतींनी दिलेला गड किल्ल्यांचा ऐतिहासिक वारसा आपण जपूया। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा। धन्यवाद।